हॅलो स्टुडंट, आपण चॅप्टर नंबर 11ला स्टार्ट करत आहोत. दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टमचा मेन पर्पज काय? कोऑर्डिनेट द ऑल ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी. म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीची ॲक्टिव्हिटी कोण कोऑर्डिनेट करतं, कोण कंट्रोल करतं? तर आपली जी नर्वस सिस्टम येते. आणि एनेबल टू बॉडी टू रिस्पॉन्स अँड ॲडॅप्ट टू द चेंज बोथ इनसाइड आणि आउटसाइड. जे पण रिस्पॉन्ड ॲडॅप्ट करतं, म्हणजे इनसाइड असो किंवा आउटसाइड, जे पण चेंजेस आहे, जे पण काही रिस्पॉन्स आहे किंवा जे पण सेन्सेशन आहे, ते कशामुळे होतं? नर्वस सिस्टममुळे. त्यातले नर्वस सिस्टमचे दोन पार्ट आहे. दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम. तर आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टम बघायचं आहे. सेंट्रल नर्वस सिस्टम मधले दोन इम्पॉर्टंट पार्ट कोणते? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये, ब्रेनमध्ये टोटल 6 पार्ट आहे ब्रेनचे. कोणकोणते? क्रॅनियम, सेरिब्रम, सेरिबेलम, डायनेसेफलॉन, मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. तर आपल्याला 1 बाय 1 सर्वांचा व्यवस्थित स्ट्रक्चर बघायचं आहे. त्यातलं फर्स्ट जी नर्वस सिस्टम आहे ती स्पेसिफिकली 2 पार्टमध्ये डिवाइड केली आहे. एक सेंट्रल नर्वस सिस्टम, ती कंटेन करते ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आणि सेकंड आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टम फर्दर डिवाइड मोटर न्यूरॉन्स आणि सेन्सरी न्यूरॉन्समध्ये. मोटर न्यूरॉन्स ते डिवाइड केले जातात सोमॅटिक नर्वस सिस्टम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. सोमॅटिक नर्वस सिस्टम व्हॉलंटरी मुवमेंट व्हिया स्केलेटल मसल आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम ऑर्गन आणि स्मूथ मसलवर इफेक्ट दाखवते. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक इफेक्ट. सिम्पॅथेटिक इफेक्ट दॅट इज द फाईट ऑर अ फ्लाईट रिस्पॉन्स आणि पॅरासिम्पॅथेटिक दॅट इज द मेंटेनन्स, दॅट इज द रिलॅक्सेशन. आपल्याला 1 बाय 1 बघायचं आहे की नर्वस सिस्टममध्ये त्याची ॲनाटॉमी काय आणि फिजिओलॉजी कसं वर्क करतं. त्यातला फर्स्ट इंट्रोडक्शन. द सेंट्रल नर्वस सिस्टम कन्सिस्ट ऑफ द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. काय काय कन्सिस्ट करतं सेंट्रल नर्वस सिस्टम? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. द ब्रेन स्टेम कनेक्ट टू द ब्रेन टू द स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला कोण कनेक्ट करतं? ब्रेन स्टेम. कम्युनिकेशन टू द पेरिफेरल नर्वस सिस्टम इज बाय वे ऑफ द स्पायनल कॉर्ड. पेरिफेरल नर्वस सिस्टम बरोबर कम्युनिकेट करण्याचा वे कोणता आहे? स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डमुळे जी पेरिफेरल नर्वस सिस्टम आहे त्या काय नर्व जे इम्पल्स आहे ते कुठपर्यंत घेऊन जातात? ब्रेनपर्यंत आपल्या. त्यामध्ये आपल्याला लेअर बघायचे. मेनिंजेस म्हणजे जी आपलं ब्रेन आहे, ब्रेनला जे वरून कव्हरिंग आहे त्याला आपण मेनिंजेस म्हणतो. द मेम्ब्रेन कव्हरिंग ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड प्रोटेक्ट द सेंट्रल नर्वस सिस्टम. त्याला आपण काय म्हणतो? मेनिंजेस. त्याचे 3 लेअर टिश्यू आहे. टिश्यूच्या 3 लेअर आहे ज्या मेनिंजेस तयार होतो. फर्स्ट आहे ड्युरा मॅटर, त्यानंतर अर्कोनॉइड मॅटर आणि पिया मॅटर. आणि जो सब अर्कोनॉइड स्पेस आहे त्यामध्ये सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. The dura matter and arachnoid matter are separated by the space are called the subdural space. The arachnoid and pia matter are separated by the subarachnoid space which contain the cerebrospinal fluid. जे ड्युरा मॅटर आहे फर्स्ट, सर्वात वरची लेअर, ती फायब्रस कव्हरिंग आहे ओव्हर द ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला काय? फायब्रस कव्हरिंग. आणि तिला 2 मेम्ब्रेन आहे आणि 4 डिफरंट प्लेस वेअर आर सीन इन अ सेपरेटेड फ्रॉम इच अदर. सेरिब्रल हेमिस्फिअर अँड फ्लॅक्स सेरिब्रा. सेरिब्रल हेमिस्फिअर फ्रॉम द फ्लॅक्स सेरिब्री. त्यानंतर आहे अर्कोनॉइड मॅटर. इट इज अ डेलिकेट सिरस मेम्ब्रेन. अर्कोनॉइड मॅटर आहे ते सिरस मेम्ब्रेन आहे, सिच्युएटेड बिटवीन द ड्युरा आणि पिया मॅटरमध्ये. सिच्युएटेड कुठे आहे? ड्युरा आणि पिया मॅटरमध्ये. आणि इट इज सेपरेटेड फ्रॉम ड्युरा मॅटर बाय सबड्युरल स्पेस फ्रॉम द
पिया मॅटर ऑफ द सब आर्कोनाइड स्पेस. आणि जी सब आर्कोनाइड स्पेस आहे ते काय कंटेन करते, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. आणि लास्टचं आहे पिया मॅटर, सर्वात मधली लेअर, इनर लेअर. इट इज द फाईन व्हस्क्युलर मेम्ब्रेन आहे, म्हणजे ब्लड व्हेसल कंटेन करते ही लेअर पिया मॅटर. आणि सपोर्ट कशाने असतं, कनेक्टिव्ह टिश्यूने त्याला सपोर्ट केलं असतं. पिया मॅटरचं काम काय आहे, प्रोटेक्ट अँड सपोर्ट द नर्वस टिश्यू. प्रोटेक्ट करतो आणि सपोर्ट करतो नर्वस टिश्यूला, आणि सप्लाय करतो ब्लड आणि नरिशमेंट करतो सेंट्रल नर्वस सिस्टमला. या झाल्या मेनिंजेस, म्हणजे 3 लेअर ज्या कव्हरिंग आहे, म्हणजे ब्रेनला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात ते. त्यानंतर क्रॅनियल मेनिंजियल स्पेस, जे मेनिंजेस आहे म्हणजे ज्या टिश्यूचे जी लेअर आहे त्यांच्यामधले जे स्पेस आहे त्यांना एक स्पेसिफिक नाव आहे, जे इपिड्युरल स्पेस. इपिड्युरल स्पेस कोणता आहे, स्पेस सुपेरियर टू ड्युरा. जे ड्युरा मॅटर आहे सर्वात वरची जी लेअर आहे टिश्यूची, त्याच्या जी फायब्रस कव्हरिंग म्हणतो आपण, त्याच्यावरती जो स्पेस थोडासा, त्याला आपण काय म्हणतो, इपिड्युरल स्पेस. त्यानंतर सबड्युरल स्पेस. सबड्युरल स्पेस काय, स्पेस बिटवीन ड्युरा आणि आर्कोनाइड मॅटर. ड्युरा आणि आर्कोनाइड मॅटर मधला जो स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो, सबड्युरल आणि सब आर्कोनाइड स्पेस. हा स्पेस कोणता आहे, आर्कोनाइड मॅटर आणि पिया मॅटर मधला जो स्पेस आहे त्याला सब आर्कोनाइड स्पेस म्हणतात. आणि ते कंटेन, जो सब आर्कोनाइड स्पेस आहे तर काय कंटेन करतो, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. आणि आर्कोनाइड मॅटर काय, कंटेन द ब्लड व्हेसल आणि सप्लाय पिया मॅटर. स्ट्रक्चर आहे मेनिंजेसचा, म्हणजे सर्वात वरती आपला स्कॅल्प असतो, स्किनची स्कॅल्प. त्यानंतर पेरियोस्टेनम. त्यानंतर आपला बोन ऑफ द स्कल. त्यानंतर आपल्या जे टिश्यूच्या ज्या लेअर आहे मेनिंजेस ते तयार होतं. त्यानंतर फर्स्ट आहे ड्युरा मॅटर, त्यानंतर सब ड्युरल स्पेस, आर्कोनाइड मॅटर, सब आर्कोनाइड स्पेस, त्यानंतर पिया मॅटर, त्यानंतर सेरिब्रल कॉर्टेक्स आणि व्हाईट मॅटर. मेनिंजेस म्हणजे जी टिश्यूची लेअर आहे ती स्पायनल कॉर्डला पण असते, सेम जसं ब्रेनला असते तसे स्पायनल कॉर्डला पण असते. जी बाहेरची आहे ती पिया मॅटर. त्यानंतर जी बाहेरची आहे ती ड्युरा मॅटर, जी सर्वात बाहेरची कव्हरिंग आहे दॅट इज द ड्युरा मॅटर. त्यानंतर जी मधली कव्हरिंग आहे ती आर्कोनाइड मॅटर, आणि लास्ट जी सर्वात मध्ये ती पिया मॅटर कव्हरिंग, आणि मध्ये असतो तो स्पायनल कॉर्ड. व्हेंट्रिकल्स अँड सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. व्हेंट्रिकल्स काय, ज्या इंटरकनेक्टेड कॅव्हिटी, जो सेरिब्रम आहे आपला तो कशामध्ये डिवाइड केलाय, 2 हेमिस्फिअरमध्ये डिवाइड केलाय, लेफ्ट आणि राईट हेमिस्फिअर. आणि जो सेरिब्रम आहे तो 2 हेमिस्फिअरमध्ये डिवाइड केला, आणि त्यामध्ये काही कॅव्हिटी आहे, इंटरकनेक्टेड कॅव्हिटी. देअर आर 4 व्हेंट्रिकल्स. द व्हेंट्रिकल्स आर कंटिन्यू विथ द सेंट्रल कॅनल टू द स्पायनल कॉर्ड पर्यंत व्हेंट्रिकल्स. हे जे डायग्राम मध्ये दिसतंय ते व्हेंट्रिकल्स आहे, स्पेस आहे म्हणजे कॅव्हिटी आहे. देअर आर 4 व्हेंट्रिकल्स. लॅटरल व्हेंट्रिकल्स 2 आहे, नोन ॲज अ फर्स्ट आणि सेकंड व्हेंट्रिकल्स. डायग्राम मध्ये दाखवले बघा, फर्स्ट आणि सेकंड व्हेंट्रिकल, लॅटरल व्हेंट्रिकल्स. त्यानंतर थर्ड व्हेंट्रिकल एक आहे, फोर्थ व्हेंट्रिकल एक आहे, आणि इंटरव्हेंट्रिकल फॉरेमन आणि सेरिब्रल ॲडिक्युएट. हे आपलं ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. ब्रेन काय काय कंटेन करतो, फर्स्ट सेरिब्रम, त्यानंतर सेरिबेलम, त्यानंतर डायनेसेफलॉन, मिड ब्रेन, पोन्स आणि मेडुला ऑब्लंगेटा. जो सेरिब्रम पार्ट आहे तो लार्जेस्ट सेक्शन आहे ब्रेनचा. त्यामध्ये 4 लोब आहे, फ्रंटल लोब, परायटल लोब, टेम्परल आणि ऑसिपिटल, आणि त्याचा प्रत्येकाचा एक सेपरेट फंक्शन आहे. जो सेरिबेलम आहे तो लोकेटेड आहे बिलो द सेरिब्रमच्या. त्यानंतर डायनेसेफलॉन
जो मध्ये सेरिब्रमच्या खालच्या बाजूला आणि सेरिबेलमच्या पुढच्या साईडला, दॅट इज द डायनेसेफलॉन. त्यानंतर थॅलामस, हायपोथॅलामस, मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला ऑब्लांगेटा. हा लॅटरल व्ह्यू होता आणि हा अँटेरियर व्ह्यू आहे ब्रेनचा. आणि हा कोरोनल सेक्शन. सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. सिक्रिशन कुठं होता? सिक्रिशन सेरिब्रोस्पायनल फ्लुइडचा बाय कोरॉइड प्लिक्सस. कोरॉइड प्लेक्सस मधनं काय होतं? सिक्रिशन होतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइडचं. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती त्याची? 1.05, pH 7.33. आणि इट इज अ क्लिअर कलरलेस अल्कलाइन फ्लुइड प्रेझेंट इन अ सब आर्कॉनॉइड स्पेस. मी तुम्हाला आता सांगितलं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड दॅट इज द CSF कुठे असतं? सब आर्कॉनॉइड स्पेस. आणि वेंट्रिकल्स ज्या कॅव्हिटी आहे त्यामध्ये काय असतं? सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. अँड सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या सेंट्रल कॅनलमध्ये पण काय असतं? सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. कम्प्लिटली सराउंड द ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डला आणि ब्रेनला काय करतं? प्रोटेक्शन देण्याचं काम करतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. त्याचं कंपोजिशन काय आहे CSFचं? वॉटर, ग्लुकोज, प्रोटीन, नायट्रोजन सबस्टन्स, इलेक्ट्रोलाइट आणि सेल. फंक्शन काय आहे सेरिब्रोस्पायनल फ्लुइडचं? सपोर्ट करतो ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला. त्यानंतर प्रोटेक्ट करतो ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला. मेंटेन करतो प्रेशर अराउंड द स्ट्रक्चर. हे सगळं फंक्शन आहे सेरिब्रोस्पायनल फ्लुइडचं. कीप द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड मॉइस्ट. फोर्थ फंक्शन आहे कन्वे न्यूट्रिशन टू द ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. न्यूट्रिशन पण सप्लाय करण्याचं काम कोण करतं? सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. अँड रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट ऑफ द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. त्यामध्ये फर्स्ट आपल्याला बघायचं आहे ब्रेन. सेंट्रल नर्वस सिस्टम मधले दोन इम्पॉर्टंट पार्ट ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. त्यामधला फर्स्ट आहे ब्रेन. ब्रेन मध्ये सेरिब्रल हेमिस्फेअर. फर्स्ट पार्ट कोणता आहे? सेरिब्रम. त्यानंतर सेरिबेलम. त्यानंतर डायनेसेफलॉन, ब्रेन स्टेम, मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला ऑब्लांगेटा. First is cerebral hemisphere, that is the cerebrum. It is the largest section of the brain divided into left and right hemisphere आणि further divide into 4 lobes. 4 लोब मध्ये डिवाइड केलाय. फ्रंटल रिस्पॉन्सिबल फॉर अ रिझनिंग आणि थॉट. जो फ्रंटल लोब आहे तो रिस्पॉन्सिबल कशासाठी? आपल्या रिझनिंग आणि थॉटसाठी. जो परायटल लोब आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? इंटिग्रेट सेन्सरी इन्फॉर्मेशन. जे इंटिग्रेट करण्याचं काम म्हणजे गोळा करून त्याचं इंटिग्रेट करण्याचं काम कोण करतं? परायटल लोब, सेन्सरी इन्फॉर्मेशन. त्यानंतर टेम्पोरल लोब प्रोसेसेस द ऑडिटरी इन्फॉर्मेशन फ्रॉम द इयर्स. जे ऑडिटरी इन्फॉर्मेशनचं प्रोसेसेस कोण करतं? टेम्पोरल लोबमध्ये होतं. आणि त्यानंतर ऑसिपिटल लोब व्हिज्युअल इन्फॉर्मेशन फ्रॉम द आय. प्रोसेस करतो व्हिज्युअल इन्फॉर्मेशन कोण? ऑसिपिटल लोब. द पेअर लेफ्ट अँड राईट सुपेरियर पार्ट्स ऑफ द ब्रेन इन्क्लूड मोर दॅन हाफ ऑफ द ब्रेन मास. म्हणजे लार्जेस्ट सेक्शन आहे ब्रेनचा. हे झाला सेरिब्रम. द सरफेस मेड अप ऑफ अ रिजिड गायरी आणि ग्रूव्ह सकल. व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटरने तयार झालेला आहे. त्यानंतर 4 लोब सांगितले मी सेरिब्रमचे. फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल आणि टेम्पोरल लोब.
फ्रंटल लोबचं कशासाठी म्हणजे जे ब्रेनचा मेन पार्ट आहे जो फ्रंटल लोबचा तो कशासाठी आहे रिझनिंग आणि थॉटसाठी. जो परायटल लोब आहे तो काय करतो इंटिग्रेट करतो सेन्सरी इन्फॉर्मेशन. आणि जो टेम्परल लोब आहे प्रोसेस करतो ऑडिटरी इन्फॉर्मेशन फ्रॉम द इयर. आणि ऑसिपिटल प्रोसेस करतो व्हिज्युअल इन्फॉर्मेशन फ्रॉम द आय. ऑसिपिटल लोबमध्ये प्रोसेस व्हिज्युअल इन्फॉर्मेशन फ्रॉम द आय. यामध्ये लोब्स दिसत आहेत फ्रंटल, परायटल, ऑसिपिटल आणि टेम्पोरल. त्यानंतर स्पेशलाइज एरिया ऑफ सेरिब्रम, सोमॅटिक सेन्सरी एरिया, प्रायमरी मोटार एरिया आणि ब्रोकास एरिया. रिसीव इम्पल्स फ्रॉम द बॉडी सेन्सरी रिसेप्टर. त्यानंतर प्रायमरी मोटार एरिया सेंड इम्पल्सेस टू द स्केलेटल मसल. आणि ब्रोका एरिया काय इन्व्हॉल्व इन आवर ॲबिलिटी टू स्पीक. सेन्सरी अँड मोटार एरिया ऑफ द सेरिब्रल कॉर्टेक्स. यामध्ये दाखवले जो फ्रंटल येतो रिझनिंग आणि थॉटसाठी, परायटल लोब येतो इंटिग्रेट सेन्सरी इन्फॉर्मेशन, टेम्परल लोब आहे जो प्रोसेस करतो ऑडिटरी इन्फॉर्मेशन आणि ऑसिपिटल प्रोसेसिंग करतो व्हिज्युअल इन्फॉर्मेशनला. ओके, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.